काल रात्रीपासून ज्याची चर्चा महाराष्ट्रातच नाही देशभरात आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सध्या तरी यशस्वी होताना पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांचा लोकसभेतल्या खासदारांचा आकडा आता फक्त 3 उरलाय। 9 खासदार होते, 6 फुटले, 3 उरले। 4 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेत झालेली ही दुसरी फूट आहे। मात्र दबाव टाकून खासदार फोडल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेला आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झालेला आहे, ज्याला ओम बिर्ला यांनी मान्यता दिलेली आहे, ज्याचाच अर्थ हा आता गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होऊ शकतो। ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटस्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि गटस्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झालाय, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या खासदारांचा आकडा वाढणार आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण होणार आहे। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत आता फक्त 3 खासदार उरलेले आहेत। आपल्यासोबत या सगळ्या विषयावर काल रात्रीपासून संध्याकाळपासून खरं तर ज्यांनी नजर ठेवलेली आहे आणि वेगवेगळे अपडेट्स दिलेले सर्वात आधी ते आमचे वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत। पुढारी न्यूजचे आपल्यासोबत आहेत शिवाजी काळे दिल्लीहून, आपल्यासोबत आहेत संदीप राजगोळकर दिल्लीहून आणि पंकज दळवी मुंबईहून। मी पहिल्यांदा शिवाजीकडनं समजून घेतो। शिवाजी, आता प्रश्न काय झालं हे कळलेलं आहे, आता लोकांना आणि आपल्याला सगळ्यांना रस आहे काय काय होणार आहे आणि जे घडलं त्याचे अर्थ काय, तुमचे जवळचे अपडेट्स काय आहेत आणि तुमचा व्ह्यू पॉइंट काय? रात्रीचं खेळ चाले या पद्धतीने रात्री 2 वाजता अखेर शिंदे राजधानी दिल्लीमध्ये लँड झाले। खरं तर ते 10 ते 11च्या दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये लँड झाले होते, मात्र त्यांच्या प्लेनने टेक ऑफ केलं आणि जयपूरला गेले। जयपूरहून ते पुन्हा दिल्लीत आले। दिल्लीमध्ये रात्री पहाटेपर्यंत बैठका चालल्या। बैठकांमध्ये जे खासदार सोबत येणार होते त्यांच्या समजुती काढण्यात आल्या, त्यांचे किंतु परंतु, त्यांना दिलेली आश्वासनं, त्यांचं भवितव्य, राजकीय भवितव्यामध्ये त्यांना काय मिळणार, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या चर्चा झाल्या। त्यानंतर त्यांनी पत्रावरती सह्या केल्या आणि पत्रावरती सह्या केल्यानंतर या सगळ्या बैठकांमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला। जे फुटलेले लोक आहेत हे 6, याच्यापैकी एका व्यक्तीला जे मंत्रीपद मिळणार आहे, राज्यमंत्रीपद, आणि त्या राज्यमंत्री पदावरती वेगवेगळ्या खासदारांनी दावे केले, कशा पद्धतीने त्यांनी त्याग केलेला आहे आणि कशा पद्धतीने ते ठाकरे यांना सोडून तुमच्याकडे येतात, त्यामुळे त्यांनाच मंत्रीपद कशा पद्धतीने मिळालं पाहिजे असा दावे प्रतिदावे त्या ठिकाणी करण्यात आला। शेवटी अंतिमता निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावरती देण्यात आलेला आहे आणि जेव्हा मंत्रीपद मिळेल जुलै महिन्यामध्ये असं सांगितलं जातंय, तेव्हा यापैकी एका खासदाराला राज्यमंत्रीपद दिलं जाईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची सुरुवात झाली ती नागेश अष्टीकर यांच्यापासून। फेब्रुवारी 2025 नंतर राजधानी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या घरी सर्वांना जेवणासाठी बोलवण्यात आलं होतं। त्या दरम्यान काही खासदार आले, त्याच दरम्यान नागेश अष्टीकर यांच्या घरून खास ते येऊ शकले न येऊ शकल्यामुळं खास मटण पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर सातत्यानं नागेश अष्टीकर चर्चेत राहिले, मात्र त्यानंतर कट्टू आपण जेव्हा आजचा विचार करतो तर राजधानी दिल्लीमध्ये सगळ्यात पहिले नागेश अष्टीकर यांनी मंत्रीपदावरती दावा केल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर बंडू जाधव आहेत, त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर आहेत, संजय देशमुख आहेत, हे सगळे मंत्रीपदाचे दावेदार असल्याचं समजतंय। त्यानंतर या सगळ्या खासदारांनी पत्रावरती सह्या केल्या। हे पत्र 12च्या दरम्यान आज जे आहे ते ओम बिर्ला यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर ऑपरेशन टायगर म्हणून ज्याला चर्चेला जात आहे, फुटीरतावादी गटाचं एक प्रकारे हे यशस्वी झालेलं आहे आणि त्यांचे 6 जे खासदार त्यांना अपेक्षित होते ते या ठिकाणी त्यांना मिळालेले। आता शिवाजी तुमच्याकडे येतो, आपण आणखी त्यातले काय अँगल जाणून घेऊयात। मी तुर्तास जातोय कारण मला एक राऊंड पूर्ण करायचा, आपल्यासोबत सगळे वरिष्ठ पत्रकार आहेत। मी संदीप राजगोळकरांकडे जातोय। संदीप, आता फूट यशस्वी झालेली आहे असं आपल्याला दिसतंय, शिंदेचा आकडा वाढलेला आहे आपल्याला दिसतंय, पण हा झाला आकडा वाढला, आकडा का वाढलाय, कशासाठी वाढलाय? त्याचं कारण आहे एनडीए मध्ये शिवसेनेचं वाढतं महत्व, राज्यातलं वाढतं महत्व। या दृष्टीने या सगळ्या ऑपरेशनकडे तुम्ही कसं पाहता, काय होणार आहे आता पुढे? नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे हा उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा झटका म्हणता येईल, धक्का नाही तर झटका म्हणता येईल। कारण की गुवाहाटीचं ज्यावेळेला बंड झालेलं होतं त्यावेळेला अख्खा पक्ष एकनाथ शिंदे यांनी ताब्यात घेतलेला होता आणि त्यानंतर आता निवडणुका पार पडून 2 वर्ष उलटलेली आहेत फक्त, आणि त्यानंतर इतके खासदार म्हणजे मेजॉरिटीनं प्रसन्न हे सगळे खासदार जे आहेत ते थेट एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। प्रामुख्यानं नेत्यांच्या खासदारांच्या तक्रारी ह्याच होत्या की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आदित्य ठाकरे भेटत नाहीत, राज्याचा दौरा करत नाहीत,
ह्या ज्या तक्रारी होत्या त्यामुळेच त्यांनी खरं तर हे बंड केलं. आणि आता महत्वाचं हेच आहे की ज्या वेळेला शिवसेनेत फूट पडलेली होती 4 वर्षांपूर्वी, ते सगळं प्रकरण सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलेलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आता कोर्टाची पायरी चढण्याशिवाय ठाकरे यांच्याकडे पर्याय नसणार आहे. प्रामुख्यानं जसं शिवाजीनं सांगितलं की रात्रीच खेळ चाले, सगळा हा रात्री प्रकार घडलेला आहे. आज सकाळपासून प्रामुख्यानं कुठलीही मोठी घडामोड घडली नाही. जे पत्र द्यायचं होतं स्वाक्षरी सह्यांचं ते काल रात्रीच देण्यात आलेलं होतं. आणि कदाचित ही कुणकुण संजय राऊत आणि इतर शिवसेनेतल्या नेत्यांना लागली असावी, म्हणूनच पत्रकार परिषदेत त्यांचा जो संताप आहे, संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई या तिन्ही नेत्यांचा संताप पाहायला मिळाला. अजूनही ओम बिर्ला म्हणजे काही वेळापूर्वी त्यांनी ओम बिर्ला यांची आज ही भेट घेतली, म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर त्यांनी भेट घेतली. पण आता फक्त 3 खासदार उरलेले आहेत. राज्यसभेत पाहायला गेलं तर संजय राऊत हे खासदार आहेत, प्रियांका चतुर्वेदी या निवृत्त झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे. आणि 9 वरून ही थेट संख्या जी आहे ती आता 3 वर आलेली आहे. अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे तिघही उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, आम्ही त्यांच्या सोबतच असणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता यापुढची कशी वाटचाल असेल बघावं लागेल. कारण इतर निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या होणाऱ्या 18 तारखेच्या उद्याच्या निवडणुका, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश शिवसेनेला मिळालेलं आहे. जागा बऱ्यापैकी कमी मिळालेल्या होत्या. त्यामुळे आता बघावं लागेल उद्धव ठाकरे पक्षासाठी नेमकं काय पाऊल उचलतात ते. मी याच्यानंतर जातोय. पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज मुंबईहून शिवसेना रिपोर्ट करत असतात. पंकज, माझे 2 प्रश्न आहेत. एक, या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शिवसेनेवरती कसा होणार आहे, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर कसा होणार आहे, ठाकरेंच्या शिवसेनेवर कसा होणार आहे, आणि एक मोठी वेगळी बातमी तुम्ही देणार आहात ती म्हणजे शिंदेसमोरचा प्लॅन बी, दोन्ही बाबतीत. प्रसन्न सर, पहिलं आपण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देईन. त्याचे परिणाम एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर काय होणार हा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती काय होणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष जर का हे 6 खासदार आता गेले जवळजवळ जमा आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची केंद्रामध्ये ताकद वाढणार. केंद्रात कुठली जर का गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल राज्यात, तर दिल्लीचं तख्त राखणं हे अत्यंत महत्वाचं असतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे खासदार गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या वतीनं दिल्लीचं तख्त राखलंय असं आपण म्हणू शकतो. स्वाभाविक आहे, दिल्लीमध्ये ताकद वाढणार, त्यामुळे राज्यामध्ये पक्ष एक मोठा आणि ताकदवान पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची राज्यामध्ये निगोसिएशन पॉवर वाढेल. कारण त्यांची जी निगोसिएशन असणार ती ऍट द कॉस्ट ऑफ सेंट्रल असेल. केंद्रातल्या खासदारांच्या जोरावरती राज्यातलं निगोसिएशन पॉवर जी आहे ती त्यांनी गेन करायचा प्रयत्न केला जाईल. अर्थात त्याची येणाऱ्या काळात दूरगामी परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणूक असतील, लोकसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड त्याच्यावरती निश्चितच होईल. त्यामुळे हा परिणाम त्यांच्यावरती होईल. उद्धव ठाकरेंवरती काय होईल परिणाम, तर जे नाराज आहेत, अनेक लोकांच्या मनात खदखद आहे, त्या खदखदीला, त्या नाराजीला अजून खतपाणी मिळेल. ते भूमिका घेण्याच्या स्टेजला येऊ शकतील. कारण ऑपरेशन टायगर हे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून चर्चा चालू आहे. अगदी अग्रेसिव्हली 1.5 पावणे 2 महिन्यापासून चर्चा चालू आहे. जर का तेव्हा सावध पावलं उचलली असती तर अशा पद्धतीची घटना रोखण्यापासून उद्धव ठाकरे यांना यश मिळालं असतं. मात्र संपर्क साधला नाही. त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे यांच्यावरती त्याचे नकारात्मक, पक्षावरती नकारात्मक परिणाम होतील. पुढची जी लोक त्यांच्यासोबत आहेत त्यांना सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांना निश्चितच एक गोष्ट त्यांना द्यावी लागेल, ती म्हणजे त्यांना विश्वास, आणि तो दिला तरच पुढची लोक थांबवू शकतील. अन्यथा एक खूप मोठं आणि ठळक प्रश्नचिन्ह समोर आहे. प्रसन्न, तुम्ही एक दुसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे प्लॅन बी काय आहे. जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणारे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांचा गट आहे तो जर का एकनाथ शिंदे यांच्यासोबत थेट आला नाही, कायदेशीर काही तांत्रिक अडचणी आल्या, तर प्लॅन बी त्यांच्याकडे तयार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. नंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आमदार बच्चू कडू म्हणतोय तर आमदार बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आहे. प्रहार हा पक्ष राजकीय पक्ष आहे. तो पक्ष ज्या दिवशी ते प्रवेश केला तेव्हा शाब्दिकदृष्ट्या विलीन केला, पण कागदोपत्री विलीन करावा लागतो प्रसन्न सर, तो अजून झालेला नाहीये. कागदोपत्री विलीन झाल्या नसल्यामुळे पक्षाचं राजकीय किंवा लेजिस्लेचर पार्टीचं जे अस्तित्व आहे ते अजूनही शाबूत आहे. त्यामुळे जर का एकनाथ शिंदेसोबत हे खासदार गेले नाहीत तर त्यांना बच्चू कडू यांच्या पक्षात म्हणजे प्रहारमध्ये ते जातील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रहार संघटना पाठिंबा देईल. पुढे यथावकाश विलिनीकरणाची प्रक्रिया पार पडेल त्या पडेल. मात्र ही सिच्युएशन जी आहे ती सिच्युएशन ब्रेक करण्यासाठी हा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा आणि टेक्निकली ज्याला आपण म्हणतो फिजिबल असा पर्याय एकनाथ शिंदे पुढे आणि तो प्लॅन बी सुद्धा तयार असल्याची माहिती आहे.
धन्यवाद तुम्हा तिघांचे. आपण वेळोवेळी अपडेट जाणून घेणार आहोत रोजच. धन्यवाद तुम्ही सगळं जे आता ऑपरेशन या टायगर नंतरच्या घडामोडींबद्दल माहिती दिली त्यासाठी. धन्यवाद शिवाजी, संदीप आणि पंकज.